वेलकम टू सारा डिजिटल एज्युकेशन. मी सागर पाटील. आपण सध्या शिकतोय एक्सेल. या लेसन मध्ये आपण शिकणार आहोत लॉजिकल फंक्शन मधील इफ फंक्शन कसे वापरायचे. सुरू करूया लेसनला. सध्या तुमच्या स्क्रीनवर एक टेबल दिसतोय. हा विद्यार्थ्यांचा टेबल आहे ज्याच्यामध्ये त्यांचे 5 मार्काचे आपण मार्क घेतले, त्यांचे टोटल मार्क्स घेतलेत. त्याच्यावरून आपण त्याला ग्रेड देणार आहोत. म्हणजे जर 5 सब्जेक्ट आहेत तर 400 मार्कच्या वर मार्क पडले तर त्याला ए ग्रेड मिळेल. 300च्या वर असेल तर बी ग्रेड, 200च्या वर असेल तर सी ग्रेड आणि 100च्या वर असेल तर डी ग्रेड आणि जर 100च्या आत असेल तर फेल. छोटीशी कंडिशन आपण या ठिकाणी चेक करणार आहे. तर त्यासाठी फॉर्म्युला लिहायला लागेल आपल्याला इज इक्वल टू इफ ब्रॅकेट ओपन. लॉजिकल टेस्ट म्हणतोय म्हणजे आपल्याला सेल सिलेक्ट करावं लागेल. चेक करायचं आपल्याला 400 पेक्षा जास्त असेल तर, कॉमा 400 पेक्षा जास्त असेल तर, किंवा आपण 400 बरोबर जरी पडले तरी आपण 200 म्हणून इज इक्वल टू घेऊ आपण आणि इथं 400 घेऊ, कॉमा आणि डबल कोलन मध्ये आपण लिहिणार आहोत ए, कारण ए ग्रेड देणार आहोत, परत कॉमा. आता या ठिकाणी एक कंडिशन आपली चेक झालेली आहे. ती कंडिशन जर ट्रू आली तर ए येईल. मग फॉल्स झाल्यावर काय करायला पाहिजे तर मग बी टाईप व्हायला पाहिजे का, सी टाईप व्हायला, डी का, एफ. मग त्या ठिकाणी जर बी टाईप होत असेल तर बी ला पण एक कंडिशन चेक व्हायला पाहिजे. म्हणजे या फॉल्स या विभागामध्ये आपण पुन्हा इफ लिहिणार आहोत. याला म्हणायचं इफ मध्ये इफ, किंवा ह्याला नेस्टेड इफ म्हणलं जातं. म्हणजे इफ मध्ये इफ आपण ऍड करतोय. तर आता इथे परत मी इफ लिहितोय, पुन्हा मी कंडिशन चेक करतोय. ओके, पुन्हा कंडिशन आपण चेक करतोय आणि या ठिकाणी आपण कंडिशन चेक करणार आहे 300, कॉमा आणि त्यानंतर इथं आपण लिहिणार बी. या ठिकाणी ए चेक केलं पहिल्यांदा, त्यानंतर 2 नंबरला बी चेक केलं. आता बी नंतर आपल्याला काय पाहिजे, परत मी कॉमा देतो, परत इफ लिहितो, परत ब्रॅकेट ओपन करायचं, परत तोच टोटलचा सेल सिलेक्ट करणार आपण आणि त्याला आपण कंडिशन देणार 200, कॉमा परत आपल्याला जो ग्रेड हवाय तो ग्रेड लिहिला मी. पहिल्यांदा 400 चेक केलं, जर असेल तर ए देईल, नसेल तर बी चेक करेल, बी असेल तर बी देईल, नसेल तर सी असेल तर सी देईल. या ठिकाणी आपण इज इक्वल टू लिहायला पाहिजे, इज इक्वल टू लिहू, कारण 300 किंवा 200 बरोबर जरी पडले तरी पण त्याला ग्रेड मिळाली पाहिजे. त्यानंतर परत मी इफ लिहितो कंडिशन. फायनल कंडिशन चेक करायची आपल्याला परत. सॉरी, या ठिकाणी आपल्याला टाईप करूया, फॉर्म्युला मोठा झालाय, I6 आहे तो. त्यानंतर इज ग्रेटर दॅन इक्वल, इक्वल काय घेणार आपण आता, कंडिशन 100 ची चेक करणार, कॉमा जर असेल तर डी, ओके, आणि नसेल तर आता कंडिशन परत चेक करत बसायची गरज नाही. नसेल तर एफ ग्रेड देणार आहे आपण, ब्रॅकेट क्लोज करणार. तर दिसत असेल तुम्हाला इथं हिरवा ब्रॅकेट क्लोज झालाय ग्रीनचा, म्हणजे काय झालं, हितली कंडिशन कंप्लीट झाली. आता त्यानंतर हितला ब्रॅकेट क्लोज होणार, त्यानंतर रेडचा होणार आणि त्यानंतरचा ब्लॅकचा होणार. म्हणजे टोटल सर्वांचे जेवढे ब्रॅकेट ओपन करत गेलो आपण तेवढे ब्रॅकेट क्लोज करत गेलो. एकदा नजर टाका या फॉर्म्युला आणि इथं दिलेला टेबल ग्रेडचा हा मॅच होतोय का बघा. या ठिकाणी बघा ग्रेड बघतोय आपण 400 ला ए ग्रेड, नसेल तर चेक कर 300, असेल तर बी दे, नसेल तर 200 चेक कर, चेक करतो तो तर सी दे, नसेल 100 न चेक कर, असेल डी दे, नसेल एफ. बस संपलं. एंटर मारूया. आपल्याला बी ग्रेड मिळालेला आहे. बी ग्रेड का मिळाला तर 400 पेक्षा जास्त असला असता तर ए ग्रेड, कारण 370 आहे तर 300 आणि 400च्या मध्ये म्हणून बी ग्रेड. आपण आता हा फॉर्म्युला कॉपी करायचा, तुम्हाला माहित आहे ड्रॅग कसं करायचं. ड्रॅग केला आपण, खूप ठिकाणी बी ग्रेड आलाय, खूप ठिकाणी ए ग्रेड आलाय, सी आलाय. आपण थोडे ग्रेड चेक करून बघू. या ठिकाणी आपण काही कंडिशन कमी देऊ इथं आणि फेल होतोय का ते चेक करू. आता डी ग्रेड आले 100च्या वर आहे म्हणून 100च्या आत नेऊ आपण. 103 आहे सध्या, 100च्या आत नेला 50 मार्क झाले जाते, तो फेल दाखवतो. या ठिकाणी आपण त्याला आता बी ग्रेडवर आणू, सी ग्रेडवर आलाय तो. डी ग्रेडवर आणण्यासाठी आपल्याला 100च्या आत, 100 पेक्षा जास्त आणि 200 पेक्षा आत मार्क पाहिजे. या ठिकाणी तुम्हाला डी ग्रेड मिळाला. या पद्धतीने हा इफचा फंक्शन आपल्याला नेस्टेड इफ म्हणलं जातं, याला वापरायचं आहे.
याचा खूप ठिकाणी वापर होऊ शकतो की एकाच वेळी 2 कंडिशन 3 कंडिशन जर आपल्याला वापरायचे असेल, तपासायचे असतील तर आपण हे करू शकतो. तर या पद्धतीचा टेबल तुम्ही करून बघा. पहिल्यांदा इफ फंक्शन आधीचा लेसन झालेला आहे आपला, तो क्लिअरली पहा. त्यानंतर ह्या लेसन कडे या लेसन मध्ये इफ कसं वापरलं हे बघा आणि त्यानंतर एक टेबल तुम्ही छानपैकी तयार करून बघा, तुम्हाला नक्कीच जमेल. तर लवकरच नेक्स्ट लेसन मध्ये भेटू. धन्यवाद.